त्यांचे सर्व सहकारी विनोद शिंदे, नयन कांबळे, मोशी ग्रामस्थ, सर्व वडीलधारी मंडळी, सर्व ज्येष्ठ लोक आणि सर्व समता विकास संघाचे सर्व सहकारी, सर्व मित्रपरिवार, आज या ठिकाणी मला तुम्ही आमंत्रित केलं आणि समता विकास संघाच्या माध्यमातून जे आपलं कार्य चाललंय ते पाहण्याची संधी दिली. खरंच माऊली आमचे मित्र समाजामध्ये गरीब, शोषित, पीडित लोकांना जे हक्क मिळवून देण्यासाठी किंवा जे त्यांचा सर्व न्याय मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न करतात ते खरंच कौतुकास्पद आहे. माझ्या अशा कार्याला नेहमीच शुभेच्छा, सदिच्छा आणि माझी मनापासून साथ राहणार. आणि जसं विनोद भाऊनी सांगितलं की मी फॉर्म मागं घेतला, तर त्याचं कारण असं होतं की आमचे चुलते कैलासवासी अंकुश भाऊ लांडगे यांनी राजकारण करताना आम्हाला कायम समाजाचं हित डोळ्या पुढे ठेवून राजकारण करण्यासाठी आम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळं जर मी फॉर्म ठेवला असता तर समाजामध्ये विघटन झालं असतं, गावामध्ये विघटन झालं असतं आणि त्यातून काही निष्पन्न नसतं झालं. त्यामुळं आपल्या स्वतःच्या स्वार्थापेक्षा समाजाचं हित जास्त महत्त्वाचं असतं. ते डोळ्यापुढे ठेवून मी अपक्ष फॉर्म मागे घेतला आणि हा जो परिवर्तनाचा नारा पूर्ण भोसरी विधानसभेमध्ये चालू आहे, एक जी वृत्ती चालू आहे तिला कुठंतरी थांबवण्यासाठी परिवर्तन करण्याचं सर्व समाजाने, सर्व नेत्यांनी, सर्व लोकांनी, सर्व आजूबाजूच्या ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे. त्याला माझा जाहीर पाठिंबा हा नेहमीच होता, आहे आणि राहील. समाज शेवटी आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, या भावनेनेच आपण सर्वजण, तुम्ही सर्वजण काम करत आहात. शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन तुम्ही समता म्हणजेच सर्वव्यापी आणि सर्व संघटित करून पुढे जाणे. समता विकास संघ आपल्या या संस्थेचं नाव आहे. त्यामुळे निश्चितच आपण सर्वांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याचं कार्य भविष्यात करणार आहात आणि या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छाच नसतील तर मी सर्व ठिकाणी तुमच्या सोबत असत ही मी या निमित्ताने आपल्या सर्वांना विश्वास देऊ इच्छितो आणि पुन्हा एकदा माऊली शेठ आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.